माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार भूगोल व भुवनकोश यांचे वर्णन, षष्ठ स्कंध याचे वर्णन करणार आहे. प्रकरण 17. सूत शुक्र परीक्षित संवाद पुढे सांगत होते. शुकदेवांनी भरताची गोष्ट सांगितली. त्या भरताचे नाव अजनाब वर्षाला म्हणजे जंबूद्वीपाच्या ह्या प्रदेशाला पडले. भारतवर्ष प्रियव्रताच्या वंशात पुढे अनेक राजे होऊन गेले. सुमती हा भरतपुत्र, त्यांच्यानंतर देवताजी देवद्युम्न या परमेष्टी व प्रतिह यांच्या 4 पिढ्या झाल्या. प्रतिहाला 3 पुत्र झाले, प्रतिहर्ता, प्रस्तोता व उद्गाता. त्यात प्रतिहर्ता पुत्र आज व भूमापासून पुढील पिढ्यात उद्गीत, प्रस्ताव व विभू असे पृथु, शेण, नक्त आणि राजश्री गय हे राजे झाले. त्यातील गय हा अत्यंत प्रजाहितदक्ष, परमभक्त, पराक्रमी, यज्ञकर्म निपुण, साधुप्रिय आणि भगवंताचा कलावतार म्हणून प्रसिद्ध झाला. सर्व नद्या त्याला अनुकूल, सर्व देवता प्रसन्न. वसुंधरेने त्याला अमाप धनधान्य दिले. गायांची सत्कीर्ती अजूनही दुमदुमत आहे. पुढे गयाचा पुत्र चित्ररथ व त्याचा पुत्र सम्राट हे राजे झाले. पुढील पिढीत मरीची राजा झाला. बिंदुमान, मधु, वीरव्रत व वीरव्रताचे 2 मुलगे मंथू व सुमंथू. मंथूचा मुलगा भौवन व नंतर त्वष्टा व विरज यांच्या पिढ्या झाल्या. विरजाला शौजित आदी 100 पुत्र झाले व 1 कन्या झाली. परीक्षिता, पुरातन राजर्षीच्या इतिहासाची माहिती मी तुला अशासाठी सांगितली की मनुष्य जन्माला येऊन नाना वैभवेश भोगून हे सारे थोर थोर राजे शेवटी काळाच्या अधीन कसे झाले ते तुला कळावे. भगवंताची भक्ती करणारे असे भगवत स्वरूप झाले ते कळावे. आपल्या देहाच्या मरणाची दरी ओलांडणारे, इहपर भोगाविषयी उदासीन झालेले भक्त कशी साधना करत होते ते कळावे. सूक्ष्म ममता, अहंकार, मोह, ईर्ष्या, मत्सर, काम, क्रोध आदी साधकाला कसे अडथळे आणतात ते कळावे. परीक्षित म्हणाला, मुनिवर, यज्ञविधीच्या व उदोक्त मार्गाने जाणारे विष्णुभक्त आणि इहपरलोकाविषयी उदासीन असणारे ऋषभ व भरत यांच्यासारखे विष्णुभक्त यांची थोरवी आपण सारखीच वर्णन करून सांगितली. धर्मशास्त्र फार गहन आहे, पण त्यातही अनन्य शरण नित्य हरीचे चिंतन करणारे व सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणारे भक्त श्रेष्ठ होत असे दिसते. माझ्या मनावर मृत्यूभयाची सावली नाही रे खरे. तक्षकाचा दंश होऊन हा देह नष्ट झाला तर नरजन्मातील महत्भाग्य जे हरिकथा श्रवण ते राहून जाईल. ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने ह्या माझ्या जीवाचे मातेच्या अवतारातही सुदर्शन चक्राने रक्षण केले, त्याची ती सावळी चतुर्भुज मूर्ती माझ्या मनासमोर सारखी सारखी येते. त्याची थोरवी आपण सांगणार आहात. हरिभक्तांची पुरातन चरित्रे ऐकताना मला आनंद होत आहे. प्रश्नामागून प्रश्न मनात उद्भवत आहेत. जिज्ञासा मनाला दश दिशांना नेत आहे. माझ्यासाठी आपण भुवनकोशाचे वर्णन करून सांगा. प्रियव्रत राजाच्या रथाच्या चाकोऱ्यांची 7 समुद्र व 7 द्वीपे झाली असे आपण म्हणाला. 7 लोक व 7 पाताळे कशी आहेत, कुठे आहेत, तेथे कोण राहतात, त्यांचा विस्तार केवढा आहे, आकाशातील नक्षत्रे किती दूर आहेत, नाना प्रकारच्या प्रश्नांनी मनात गर्दी केली आहे. तेव्हा या विश्वरूप मायेचा पसारा तरी केवढा आहे. अणूपासून तारांगणापर्यंत मन भटकत राहावे व नाना विषयांची त्याला जाणीव होत राहावे. आपण ही ब्रह्मांड व्यवस्था मला समजावून सांगा. सगुण साकार स्थूल रूपात भगवान वासुदेव सर्वत्र व्यापून आहे व त्याची चाकल्याने माहिती करून घेतली. याकडे मन लावले तरच निर्गुण सूक्ष्म वासुदेवाचे चिंतन शक्य होईल, नाही का? सूत शौनकादिकांना म्हणाले, मुनिवर हो. परीक्षिताच्या बोलण्यावर शुकदेवांनी त्याला ब्रह्मांडातील लोक, पाताळे, द्वीपे, वर्षे यांचे वर्णन करून सांगितले. जंबूद्वीप
इलावृत्त, मेरू पर्वत, नील पर्वत, श्वेता पर्वत व शृंगवान पर्वत, रम्यक वर्ष, हिरण्यमय वर्ष व कुरुवर्ष यांचे विस्तार सांगितले. निषद, हेमकूट व हिमालय या पर्वतांचे विस्तार सांगितले. गंधमादन व मौल्यवान पर्वतांची माहिती दिली. भद्रासव व केतुमाल वर्षाच्या सीमा सांगितल्या. अनेक पर्वतांची नावे, त्यांची उंची व विस्तार आणि अनेक देशांची नावे सांगितली. गंगा विष्णूच्या चरणापासून कशी निघाली व विष्णुपद व भगवतपदी गंगा यांची माहिती सांगितली. गंगेचे अवतरण कसे झाले ते सांगितले. निरनिराळ्या स्थूल व सूक्ष्म लोकांतील विष्णूंची रूपे व तेथील पूजनांचे आणि प्रार्थनांचे प्रकार सांगितले. भद्राश्व वर्षात विष्णू हयग्रीव आहे. हरी वर्षखंडात नरसिंह रूप आहे. केतू माल वर्षात कामदेव रूप आहे. रम्यक वर्षात मत्स्य रूप आहे. हिरण्यमय वर्षात तोच कासवाच्या रूपात आहे. उत्तर कुल वर्षात तो वराह रूप आहे असे सांगून तेथील भक्त भगवान विष्णूंची स्तुती व मंत्रजप कोणकोणते करतात तेही वर्णन करून सांगितले. किम पुरुष वर्षात श्रीराम स्वरूपी विष्णूंची वानगण व इतर गंधर्वादिक रामभक्त आराधना करतात असे सांगून भारतवर्षात नर नारायण स्वरूपात विष्णू असून नारद त्याची स्तुती करतात असे सांगितले. कल्पपर्यंत नरनारायण हे लोकांना आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी तप करीत असतात. सांख्य व योग यांची शिकवणूक नारदाकडून सावरणी मनूला देण्यात येते असेही शुकदेवांनी परीक्षिताला सांगितले. पुढे भारतवर्षातील नद्यांची व पर्वतांची नावे सांगितली. भारतवर्षात जन्म घेणे पुण्याचे असते असे सांगितले. परीक्षिताची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी शुकदेवांनी त्याला प्लक्ष आदी अन्य 6 द्वीपे, सीमा, पर्वत, समुद्र यांची माहिती दिली. सूर्याची गती, अंतरिक्ष, द्यूलोक, दक्षिणायन, उत्तरायण व विषुववृत्त गती यांची माहिती सांगितली. ग्रह व नक्षत्रे, अणु, परमाणु, कालमापन यांची वर्णने दिली. सप्तर्षी, ध्रुव, शिशु, मार्गचक्र अर्थात नक्षत्राच्या रचनेवरील कल्पना यांची माहिती दिली. सूर्य व चंद्र यांची ग्रहणे, राहू ग्रहाची माहिती आणि अतल, वितल, सूत, तलातल, महातल, रसातल व पाताल यांची माहिती सांगितली. तेथील अधिपती, सौंदर्यपूर्ण सृष्टी, विलासाची साधने, तेथील शरीर स्थिती त्यांची अद्भुत माहिती दिली. मय दानवाचे मायावीपणातील अधिपत्य सांगितले. अतलात, मयपुत्र, बल, वितलात, हटकेश्वर, सुतलात, विरोचनपुत्र, बली, तलातलात, मय, दानव, महातलात, कद्रूचे पुत्र, सर्प आणि रसातलात पाणी, निवातलात, निवात कवच, कालेय हे दैत्य व पाताळात शंख, कुलिक, वासुकी, अवतार, अश्वत्तर, देवदत्त इत्यादी महान नाग राहतात याची माहितीही सांगितली. शुक्रांनी परीक्षिताला पाताळाच्याही खाली असलेल्या भगवतांच्या नित्य तामसी कलेचे वर्णन करून सांगितले. तेथे दृष्टा व दृश्य एक होऊन जातात. त्या ठिकाणी अनंत असतो. हजारो मस्तकांपैकी एकावर राई एवढी दिसणारी ही पृथ्वी आहे. प्रलयकाली या अनंताच्या भूमध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात. अनंताचे अधिक वर्णनही शुकदेवांनी सांगितले. संकर्षण स्वरूपाचे महात्म्य सांगितले. मनुष्याला कर्माप्रमाणे विविध प्रकारची उच्च व नीच गती कशी कशी प्राप्त होते ते सांगून शुकदेवांनी वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात कोणत्या दुःखातून जावे लागते तेही सांगितले. नरकाची नावे व तेथील दुःख व वेदना यांचे विवरण केले. हे सर्व ब्रह्मांड 14 भुवयांचे कसे आहे याचे वर्णन केल्यावर ते म्हणाले, राजा, निवृत्ती मार्गाने, भक्ती मार्गाने या पुनर्जन्म व दुःखमय ब्रह्मांड चक्रापासून सुटता येते. यतीने प्रथम भगवंताच्या स्थूल व सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपाचे वर्णन श्रवण करावे. प्रथम स्थूल रूपात चित्त स्थिर करावे, मग हळूहळू चित्त सूक्ष्म रूपात स्थिर करण्याचा अभ्यास करावा. पृथ्वी, द्वीपे, वर्षे, नदी, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण व लोक हेच विश्व भगवंताचे स्थूल स्वरूप आहे. समस्त जीवांचा आधार आहे. परीक्षिताची विश्वविज्ञानाची तृष्णा शांत झाली होती. संध्याकाळ झाली होती. श्रोते अद्भुत रसात आकृष्ट होऊन ऐकत होते. मनाच्या झेपेत अनंत नागापासून ध्रुव लोकापर्यंत कोट्यावधी योजनेअंतरे आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते. विश्वरचनेची ही स्थूल व सूक्ष्म व्यवस्था समजून घेत होते.
गंगा नदीच्या तीरावरील वालुकाकण सूर्यांच्या तिरप्या किरणात चकमकत होते. रात्री दिसणाऱ्या अगणित तारकांची अनुरूपे जणू मानवाला भेटायला चमकत चमकत आली होती. शुकदेव उठले, परीक्षितासह सर्वजणही उठले. सूत शौनकांना जे काही सांगायचे होते ते ऐकायला अंतरिक्षात व स्वर्गात यक्ष, किन्नर, गंधर्व, देवता इत्यादींनी दाटी केली होती. नैमिष्य अरण्य गजबजलेले होते. वरून निरभ्र आकाश स्तब्धपणे हरिकथा ऐकत होते. त्याचा नीलवर्ण पाहून ऋषींना व ऋषी कुमारांना भगवान विष्णूंच्या नील तेजस्वी दिव्य शरीराची थोडीशी कल्पना येत होती. विलक्षण उत्कंठेने ऋषी मुनींनी सुताला पुढे प्रश्न विचारले. सुता, भगवत भक्तांची आणखीन चरित्रे शुकदेवांनी कोणती सांगितली? आपण किती सुंदर निवेदन करता. ऋषभदेव व भरत यांच्या गोष्टी तर मनावर ठसल्या आहेत. भगवंताची लीला अतर्क्य आहे. आम्हाला पुढील गोष्ट सांगा. प्रकरण 17 समाप्त.